अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण मागच्या फक्त 2 ते 3 दिवसांमध्येच 360 अंशामध्ये फिरल्याचं चित्र निर्माण झालंय. आणि हे संपूर्ण राजकारण फिरतंय एकाच नावाभोवती. ते नाव म्हणजे संदीप भानुदास कोतकर, अहिल्यानगर शहराचे माजी महापौर. आता संदीप कोतकर अचानक चर्चेत येण्याचं कारण म्हणजे आगामी विधान परिषदेची निवडणूक. नगर जिल्ह्यातून स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेवर एक आमदार निवडून जाणार आहे. पण आमदारकीसाठी नगर जिल्ह्यात सर्वात जास्त रस्सीखेच सुरू आहे. अनेक दिग्गज नेते या आमदारकीसाठी सध्या इच्छुक आहेत. यात राज्याचे मंत्री आणि नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव आणि नगरचे माजी खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री आणि राहुरीचे माजी आमदार पराजक्त तनपुरे, अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि इतर अनेक नेते इच्छुक आहेत. जर नीट पाहिलं तर राज्यात सर्वात जास्त इच्छुक नेते नगरच्या विधान परिषदेसाठीच आहेत. पण आता हे सर्व दिग्गज नेते मागे पडतायत की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. कारण या आमदारकीसाठी आता संदीप कोतकर सुद्धा इच्छुक असल्याची माहिती समोर येतेय. एवढंच नाही तर संदीप कोतकर यांनी राज्यातील अनेक भाजप नेत्यांसोबत बैठका केल्याचं समोर आलंय. आणि पडद्यामागून ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत त्या आता एकदम निर्णायक टप्प्यावर आल्या आहेत. कारण या जागेसाठी स्वतः सुजय विखे आणि पराजक्त तनपुरे इच्छुक आहेत. सुजय विखेंचा मागच्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. शरद पवार गटाच्या निलेश लंकीने त्यांचा धक्कादायकरित्या पराभव केला. तेव्हापासून सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे त्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी प्रयत्न करत आहेत. पण तेव्हापासून झालेल्या विधानसभा निवडणूक 2024, राज्यसभा निवडणूक, राहुरीची पोटनिवडणूक आणि नुकतीच झालेली विधान परिषद निवडणूक यापैकी कोणत्याच ठिकाणी सुजय विखेंना संधी मिळाली नाही. आता पुन्हा एकदा सुजय विखे आमदारकीसाठी इच्छुक आहेत. त्यांच्यासोबतच माजी मंत्री पराजक्त तनपुरे सुद्धा इच्छुक आहेत. पराजक्त तनपुरे आता झालेल्या राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी इच्छुक होते. पण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांची मनधरणी केल्याचं बोललं जातं. ज्यामुळे पराजक्त तनपुरेंनी पोटनिवडणुकीतून माघार घेतली आणि भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांना आतून मदत केल्याचं सांगितलं जातं. आता याच त्यागाचं फळ म्हणून त्यांना विधान परिषद हवी आहे. त्यांच्यासोबतच माजी आमदार चंद्रशेखर घुले सुद्धा इच्छुक आहेत. पण हे सर्वजण अचानक मागे पडलेत. अहिल्यानगरचे माजी महापौर संदीप कोतकर आमदारकीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे नगरच्या राजकारणात अचानकच एकदम मोठा ट्विस्ट आलाय. पण संदीप कोतकर हे भाजपकडून या जागेसाठी इच्छुक आहेत. पण मागच्या सलग 2 निवडणुकींमध्ये इथे राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आलाय. राष्ट्रवादीचे नगरचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील अरुण काका जगताप यांनी सलग 2 वेळा नगरची आमदारकी मिळवली होती. पण आता या जागेसाठी भाजप इच्छुक आहे. आता ही जागा नक्की राष्ट्रवादी सोडेल? राष्ट्रवादीने जागा सोडल्यास भाजप नक्की कोणाला उमेदवारी देईल? संदीप कोतकरांना भाजप आमदारकी देईल का, की सुजय विखे किंवा प्राजक्त तनपुरे यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळेल? समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. या संपूर्ण राजकीय समीकरणाचा आणि ट्विस्टचा वेध घेण्यासाठी आपल्याला सर्वात आधी संदीप कोतकर आणि त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. अहिल्यानगरच्या राजकारणात कोतकर पॅटर्न म्हणून ओळखला जाणारा कोतकर कुटुंबाचा केडगाव आणि अहिल्यानगर शहराच्या राजकारणावर अनेक दशकं एकछत्री अंमल राहिलेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ते अगदी शिवसेना आणि भाजप अशा वेगवेगळ्या राजकीय पक्षांसोबत जुळवून घेत या कुटुंबानं स्थानिक पातळीवर आपली सत्ता नेहमीच टिकवून ठेवलेली आहे. या संपूर्ण राजकीय आणि आर्थिक साम्राज्याचा पाया रचला होता तो संदीप कोतकर यांचे वडील आणि ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांनी. काँग्रेस पक्षातील त्यांचे वजन एवढं मोठं होतं की नगर शहर आणि ग्रामीण भागात कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोण निवडून येणार यात भानुदास कोतकर यांचा शब्द मैलाचा दगड मानला जायचा. भानुदास कोतकर यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र संदीप कोतकर यांनी हा राजकीय वारसा अत्यंत वेगाने पुढे नेला. अहमदनगर नगरपालिकेचं महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर संदीप कोतकर हे नगरचे पहिले आणि सर्वात तरुण महापौर बनले. त्यांनी वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी हे पद भूषवलं होतं. सुरुवातीला काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचं मोठं वजन होतं. याच काळात त्यांचे भाऊ सचिन कोतकर यांनी जिल्हा परिषदेत उपाध्यक्षपद आणि इतर महत्त्वाची पदे भूषवून ग्रामीण भागातील राजकारणावर पकड ठेवली. संदीप कोतकर यांच्या पत्नीनं अहमदनगर महापालिकेत उपमहापौर आणि नगरसेविका म्हणून काम पाहिलं. राजकीय क्षेत्रासोबतच कोतकर कुटुंबाची व्यावसायिक क्षेत्रात विशेषतः हॉटेल उद्योगात मोठी ओळख असून अहिल्यानगर आणि पुणे परिसरात प्रसिद्ध असलेल्या हॉटेल संदीपचे ते संचालक आहेत. परंतु 2008 मधील अशोक लांडे खून प्रकरण या कुटुंबासाठी सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरलं. या खून प्रकरणात न्यायालयानं भानुदास कोतकर, संदीप कोतकर